Brought to you by V-Guard. आज तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून आपल्या सर्वांचा लाडका खासदार आणि 100% खासदार जे होणार आहेत असे निलेश भाऊ लंके यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आपण इथं आलेलो आहोत। इथं उपस्थित असणारे ज्यांनी मगाशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले असे प्रताप काका 4-5 महिन्यानंतर आपलं सुद्धा इलेक्शन येणार आहे, त्यामुळे जसा खासदार आपला विचाराचा असणार आहे तसा आमदार इथला सुद्धा आपल्या विचाराचा असणार आहे। रोहित आबा खरं तर रोहित दादा त्यांना काही म्हणू नका, आम्ही सर्वजण त्यांना रोहित आबा म्हणतो, कारण का डोळे जर तुम्ही झाकले आणि रोहित आबांचं आणि आर आबांचं भाषण जर ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल की आर आबाच आता बोलत आहे असं त्यांचं भाषण आहे। आणि आज आर आबा असते तर ते प्रामाणिकपणे आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर आणि इथं असणाऱ्या जनतेबरोबर राहिले असते। त्यामुळे आबा आज आपल्यात नसले तरी आर आबा हे रोहित आबाच्या माध्यमातून आपल्या बरोबरच आहेत आणि पुढे जाऊन खूप मोठा नेता हा रोहित आबा तिथं बनणार आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अनेक मान्यवर सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, श्री मोठादेवी सद्गुरु संत भगवान बाबा श्री चैतन्य कानिफनाथ सद्गुरु संत सेना महाराज श्री आनंद ऋषी महाराज यांच्या विचाराने पावन झालेली भूमी, श्री सेवालाल महाराज यांच्या सगळ्यांच्या विचाराने पावन झालेली भूमी म्हणजे आपली ही पाथर्डीची भूमी। कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब, कैलासवासी ढाकणे साहेब यांच्या कार्याला मी वंदन करतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आपल्या या तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये कदाचित मी गेल्या 5 वर्षामध्ये 5 वेळा येऊन गेलेलो आहे। म्हणजे सद्गुरु संत भगवान बाबांचं दर्शन करण्यासाठी मी 3दा येऊन गेलेलो आहे। तसंच मोठा देवीच्या इथं नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे, म्हणजे 5-6 वेळा तरी, बरोबर ना काका? कोविडच्या काळामध्ये मी आलो होतो, म्हणजे 6 वेळा मी आलोय। मला माहित नाही खासदार किती वेळा या तालुक्यामध्ये आलेले आहेत। डाळ वाटता वाटता इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने काय केलं हे सगळ्यांना माहिती, व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथे गेलेले आहेत। खरं तर काका तुमचे निलेश भाऊंचे आणि आदरणीय पवार साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आणि त्यांचा उत्साह आज खऱ्या अर्थाने मला इथं आल्यानंतर बघायला मिळाला। काय जबरदस्त ताकद, काय जबरदस्त उत्साह, ऊन असू दे नाही तर काही असू दे, तो उत्साह काही कमी होत नव्हता। म्हणजे आपले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या विरोधात, म्हणजे आपल्या विरोधात कोण लढतंय
तर भाजप लढते. आता जे खासदार आहेत त्यांचे या तालुक्यामध्ये किती कार्यकर्ते तर मला कोणी सांगितले 3.5 कार्यकर्ते. अहो येत असताना मला थोडीशी भीती वाटत होती. मला असं वाटलं मी वेळेवर पोहोचेल का नाही, कारण का गेल्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा रोड अतिशय खराब होता. पण निलेश भाऊ जेव्हा तिथं उपोषणाला बसले होते इथं असणाऱ्या नागरिकांबरोबर 4 दिवस बसले होते, मी सुद्धा तिथं गेलो होतो. त्या उपोषणाचा नक्कीच तिथं फायदा झालेला दिसतोय, कारण का आत्ताचा रोड तरी आपल्याला चांगला दिसतोय. म्हणजे फक्त उपोषण करून एखादा प्रामाणिक कार्यकर्ता जेव्हा इथं असणाऱ्या जनतेच्या हितासाठी प्रयत्न करतो त्याला यश कसं मिळतं हे जर आपल्या सगळ्यांना बघायचं असेल तर हा रोड जो नगर पासून इथपर्यंत येतो तो रोड बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळतं. अहो तुम्ही बघा गेल्या 5-6 वर्षामध्ये त्या रोडवर कमीत कमी दुर्दैवाने 400 लोकांचा मृत्यू झालाय. अहो काही लोक कोणाची तरी मुलं असतील, पती असतील, वडील असतील, मग फक्त रोड नीट होत नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपला वचक नाही म्हणून जर सामान्य कुटुंबातले लोक तिथं दुर्दैवाने मृत्यू पडत असतील तर इथे असणारे खासदार कुठेतरी कमी पडलेत असंच आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागेल. 1000 पेक्षा जास्त लोकांचा दुर्दैवाने दिव्यांग त्यांना त्या ठिकाणी स्वीकारावं लागलं, त्यांना दिव्यांग तिथं आलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताची जर कामं आपल्याला करायची असेल तर लोकांना काय पाहिजे हे कुठे ना कुठेतरी तिथं समजून घेतलं पाहिजे. या परिसरामध्ये आपण बघितलं तर कांदा मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाई आहे, दूध आहे. काही पलीकडच्या भागामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, ऊस असेल. पण मला तुम्ही सांगा हे जे काही विषय, जे काही शेतकऱ्याच्या हिताचे विषय हे आपल्या खासदाराने कधी मांडलेले आपण बघितलेत का? अहो दुधाचे मंत्रीपद आहे ते कोणाकडे होतं? आम्ही सर्वजण मिळून काय म्हणत होतो की आता रेट कुठेतरी कमी आलेले आहेत, 23-24 रुपयाला आपल्याला परवडत नाही. आणि मग 24 रुपयाचा रेट जर आमच्या शेतकऱ्याला परवडत नसेल तर सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्याला अतिरिक्त तिथं काहीतरी रुपये मिळाले पाहिजे म्हणून आम्ही भांडलो, तुम्ही भांडला. त्यानंतर या सरकारने 5 रुपये निधी पर लिटरला तिथं दिला. किती लोकांच्या हातामध्ये पैसा आलाय हो? आलाय का? अहो मार्च अखेरपर्यंत फक्त योजना होती. आम्ही त्यांना म्हणत होतो दुष्काळी परिस्थिती आहे, उन्हाळा कडक आहे, चारा मिळत नाही, ओला चारा तर कुठंच मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही योजना तुम्ही कुठेतरी मे अखेरीसपर्यंत न्या. आणि हा मुद्दा आम्ही जेव्हा मांडला तेव्हा सत्तेत असणारे नेते आमच्यावर हसले. आम्ही म्हणत होतो शेतकऱ्याला तुम्ही निधी दिलाय चांगले, पर लिटर 5 रुपये, पण ते शेतकऱ्याच्या हातामध्ये तरी येऊ द्या. कदाचित आता तुमच्याकडनं यादी गोळा केली असेल, यादी. अरे काय करता या यादीचा आत्ता? याच्या आधी पाठपुरावा करून जर शेतकऱ्याच्या अकाउंटला त्याच वेळेस जर तुम्ही पैसे दिले असते तर आम्ही तुम्हाला मानले असतं. पवार साहेबांच्या काळामध्ये आपण काय करायचो? अतिरिक्त दूध जेव्हा असायचं त्याची पावडर बनवायचो आणि भारताच्या बाहेर तिथं पाठवायचो आणि मग इथले रेट वाढत असायचे. कांद्याची काय परिस्थिती आहे? अहो तुम्हाला माहिती का काय भाजपचे नेते म्हणतात? अहो आम्हाला शेतकऱ्याचं टेन्शनच नाही. मी म्हणलं का बरं? अरे काय आम्ही त्यांना 6,000 रुपये देतो ना. मी म्हणलं म्हणजे काय? समजून या ना, मतं विकत घेतल्यासारखेच आहे. मी तुम्हाला विचारतो 6,000 रुपये ही आपल्या मताची किंमत आहे? आपल्या स्वाभिमानाची कुणी किंमत करू शकतं का? हे असले भाजपचे लोक आहेत जे म्हणतात 6,000 रुपये दिला म्हणजे आमचं मत फिक्स आहे या शेतकऱ्याचं. अहो जेव्हा आम्ही शेतकरी म्हणतो तेव्हा कुठल्या समाजाचे शेतकरी म्हणतो? त्या सगळ्या समाजाच्या जाती धर्माचे शेतकरी येतात. आम्ही जेव्हा म्हणतो की दुधाला भाव मिळाला पाहिजे, पवार साहेब तेव्हा आपल्या सत्तेत असताना जेव्हा दुधाचा चांगला भाव यावा, कांद्याचा भाव यावा यासाठी प्रयत्न करायचे. थोडी एकाच समाजाला मदत होत होती, सगळ्याच समाजाला तिथं मदत होत होती. साधं गणित तुम्ही घ्या, तुम्हाला 6,000 रुपये दिले जातात. तुम्ही आपल्या शेतासाठी कुठेतरी शेततळ्याचा कागद असेल, मोटर असेल, पाईप असेल,
खतं असेल घेता का नाही घेत? 1 लाखाचं वर्षाला खरेदी करत असाल का नसाल? बरं तुम्हाला जीएसटी किती आहे बरं शेतकऱ्याला? 18%. बरं कमीत कमी 1 लाख रुपयाचं तुम्ही जर सामग्री तिथं कोणाकडनं विकत घेतली खतापासून मोटर पर्यंत, त्यामुळे तुम्ही 1 लाख रुपयाची जेव्हा खरेदी करता तेव्हा तुम्ही सरकारला किती रुपये परत देता? 18,000 रुपये. 2 लाखाची खरेदी करता तेव्हा तुम्ही 36,000 रुपये देतात आणि मग सरकार किती देतं आपल्याला? 6,000 रुपये. मग 18,000 तुम्ही केंद्र सरकारला देत असताल, मोदी साहेबांना देत असताल आणि मोदी साहेब फक्त तुम्हाला 6,000 देत असतील तर तुमचं नुकसान कितीचं झालं? 12,000चं झालं. कांदा उत्पादक शेतकऱ्याला पर एकरी किती उत्पादन काढतो? 10 टन ते 15 टन नाही तर 20 टन. आपण गणित करण्यासाठी फक्त 10 टन घेऊ. अहो 10 टनाला तुम्हाला जर 40 रुपये मिळाले असते तर किती रुपये झाले असते एकरी? 4 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले असते. 2 एकर तर 8 लाख आले असते. तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेस जेव्हा तुम्ही कांदा पेरला, कांदा जसा उगवत होता मोठा होत होता, आपण त्या कांद्याकडे बघून स्वप्न बघत होतो. काय स्वप्न होतं? अरे कांद्याचे भाव भारी आहेत, आता मार्केटमध्ये आपला कांदा गेला त्यात काही पैसे आपल्या हातामध्ये येतील, ज्या ज्या लोकांचं उसनं घेतले ते परत देऊन टाकू, आपल्या घराचं प्लास्टर राहिले, खिडक्या राहिल्या तो खर्च करू, आपल्या मुला मुलीचं तिथं फी द्यायचं राहिले तो खर्च आपण त्या करू. असं स्वप्न जेव्हा आपण बघत होतो, आपल्या हातामध्ये कांदा आला, आपल्या घरामध्ये कांदा आला आणि आपण मार्केटकडे निघालोच, तर या भाजप आणि मोदी साहेबांनी काय केलं तर निर्यात बंद केली. आपल्या डोळ्यासमोर आपण बघितलेलं स्वप्न हे चूर झालेलं हे बघितलेलं आहे. डायरेक्ट 40 रुपयावरनं 10 रुपयाला रेट आला. 30 रुपयाचा फटका हा नेत्याला बसला का शेतकऱ्याला बसला? 30 रुपयाचा फटका म्हणजे एकरी 3 लाखाचं नुकसान हे सामान्य शेतकऱ्याचं झालंय. कुठल्या जाती धर्माच्या शेतकऱ्याचं झालंय हो? मराठा समाजाचं झालंय, वंजारी समाजाचं झालंय, धनगर समाजाचं झालंय. कुठल्याही समाजाचा शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि ते सामान्य व्यक्तीचंच झालंय. तर मग तुमच्या या कांद्याचा प्रश्न तुमच्या खासदारांनी मांडला का हो? मांडला का? मग अशा पद्धतीने तुम्ही 6,000 रुपये देऊन, नाही तर मी हे करतो ते करून फक्त लोकांना स्वप्न तुम्ही दाखवलं आणि त्याच्यावर जर राजकारण करणार असाल तर आता कुठं बदल घडवण्याची वेळ आली आहे असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. मी तुम्हाला विचारतो, या इलेक्शन मध्ये या लोकसभेमध्ये बदल आपण घडवणार का नाही घडवणार? अरे काय, मी विदर्भापासून पार कोकणापर्यंत गेलो, जिथं जिथं गेलो तिथं आवाज इतका दमदार होता. काल माझ्या कर्जत जामखेडचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला असेल. पाथर्डीच्या आवाजाला काय झालंय मला माहित नाही. अहो तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही काय म्हणाला पाथर्डी 2 नंबरला राहील, असा आवाज ऐकल्यानंतर मला असं वाटतं कर्जत जामखेडच्या पार खाली पाथर्डी राहील. तर मी परत एकदा विचारतो, बदल घडवायचं का पाथर्डीकर? अरे आता जरा टेन्शन आलं. कर्जत जामखेड आणि आपल्यात कॉम्पिटिशन सुरू झालं. हे वातावरण आहे हो कर्जत जामखेड मध्ये, अशाच पद्धतीचं वातावरण आहे. लोकांनी इलेक्शन ताब्यात घेतले, लोकांनी सामान्य कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन ताब्यात घेतले. जे छोटे मोठे नेते आपल्या बरोबरच नाही त्यांच्या घरी काहीतरी पोचले, लाडू पोचलेत, जिलेबी पोचली. जर मोठा नेता असेल तर मोठा लाडू पोचला, नगरसेवक असेल तर थोडा छोटा पोचला, सरपंच असेल तर अजून छोटा पोचला, सदस्य असेल अजून छोटा आणि कार्यकर्ता असेल तर पेढा त्याच्यापर्यंत पोहोचला. आता हे जे पेढे, लाडू, बर्फ्या, जिलेब्या जे काय आहे, पोचली का? अहो हे जे काय दिले ते किती दिवस पुरणार आहे हो आपल्याला? 5 वर्ष जर सामान्य लोकांच्या हिताचं जर कोणाला काम करायचं असेल तर आपल्यातलाच एक माणूस आपल्याला खासदार बनवावा लागेल आणि ती संधी आता या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळालेली आहे. अहो शिक्षकाचा मुलगा आहे, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, नंतर उप सभापती, नंतर आमदार आणि आता खासदार. अहो काल तिथं फार मोठे नेते गेले होते त्यांच्या मतदारसंघामध्ये. अजितदादा गेले होते,
त्यांची भाषा फार बदलली राव. मला माहित नाही त्याचं कारण काय, पण बारामतीचं इलेक्शन त्याचं कारण असू शकतं असं मला तरी वाटतं. अहो तिथं अशोक बापू पवारांकडे गेले आणि त्यांना म्हणले बघतोच तुझ्याकडे. काल निलेश भाऊंकडे गेले आणि मला निलेश भाऊंकडे बघतोच. आता मला एकच सांगायचंय दादांना आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना, कुठले नेते कोणाला निवडून देत नसतात, सामान्य जनता निवडून देत असते. आणि इथली जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे. आणि नेते असावेत तर कोणासारखे, तर आदरणीय पवार साहेबांसारखे. गेले 60 वर्ष विचार नाही बदलला हो. न विचार बदलता फक्त लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्म हा टिकला पाहिजे, हितासाठी सामान्य जनता ही कुठेतरी पुढे गेली पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे यासाठी पवार साहेब हे काम करतात. आणि या 84 वयामध्ये सुद्धा युवकांना लाजवल एवढं काम साहेब तिथं करतायत. दिवसाला 3 सभा, 25 बैठका, गेले 22-25 दिवस फक्त 4 तास झोपतायत पवार साहेब दिवसा रात्री. पण लढायला तयार आहे. वस्तात गडी पैलवान आणि वस्ताची गोष्ट माहिती का? पैलवान जेव्हा वस्तात एखाद्या पैलवानाला जेव्हा शिकवतो ना, तेव्हा पहिली लढत जेव्हा त्या पैलवानाची असते तेव्हा पैलवानाला असं वाटतं नाही वस्तादला खूप कळतं. मग पैलवानाची पहिली लढत होती त्यात तो जिंकतो, त्याला असं वाटतं अरे वा आपल्याला जमायला लागले. दुसरी लढत होती त्याच्यामध्ये तो जिंकतो, आता म्हणतो अरे वा आपल्यासारखं कुणीच नाही. तिसरी लढत जिंकतो, हे आता मला कुणीच हरू शकत नाही. अहंकार वाढत जातो, मीपणा वाढत जातो. 10व्या 11व्या लढतीनंतर मग काय म्हणतो, वस्तादालाच म्हणतो आता मला तुमच्या बरोबर लढायचंय. वस्ताद असतो, वस्ताद फक्त हसतो, म्हणतो चल लढूया. आणि समोरासमोर जेव्हा लढत होती 1.5 मिनिटामध्येच चितपट होतो तो पैलवान. काय कारण त्याचं? वस्ताद कधी पण एक डाव त्यांचा राखून ठेवतो, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. निलेश भाऊ लंके कुठं होते, आता कोणाकडनं लढतायत? पण लंकेंची एक खासियत आहे, ज्या दिवशीपासून आमचा पक्ष चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेलं, त्या दिवसापासून आतापर्यंत पवार साहेबांचा फोटो त्यांच्या त्या पोस्टरवर असतो म्हणजे असतोच. आणि तसंही आपले भावी खासदार चॅप्टरच आहेत, हुशार आहेत, कारण लोकात आहेत. लोकांचं काय मत आहे त्यांना समजतं, लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या ह्या त्यांना समजतात. आणि त्याच्यातून जेव्हा एक व्यक्ती पुढे येत असतो तेव्हा तो हुशार होत असतो. पण त्या हुशारीचा वापर हा स्वहितासाठी न करता लोकांच्या हितासाठी आपल्याला कसा करता येईल यासाठी प्रामाणिकपणे आपले निलेश भाऊ तिथं प्रयत्न करतात. आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये अजितदादा काल गेले आणि काय म्हणले, बघतोच निलेश लंके परत कसे निवडून येतात. त्याच्यावर त्यांनी डायलॉग काय मारला, लंके की झाड की पत्ती है. अहो इथं असणारे स्वाभिमानी जनता आहे ना या मतदारसंघातील, या लोकसभा मतदारसंघातील, हेच अजितदादांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, मोदी साहेबांपासून सगळ्या नेत्यांना दाखवून देतील की निलेश भाऊ किस झाड की पत्ती है. अहो झाड की पत्ती सोडा, पवार साहेब एक वडाचं झाड आहे, त्याला बऱ्याच पारंब्या आहेत. आणि त्या पारंब्या ज्या घट्टपणे झाडाला चिटकून आहेत आणि जमिनीत खोलपर्यंत गेलेले आहेत, त्यातले एक म्हणजे आपले निलेश भाऊ आहेत, विचाराला पक्के. पण त्याच पारंब्यापैकी काही पारंब्याला असं वाटायला लागलं होतं की आपल्यावरच झाड अवलंबून आहे आणि आपण जर गडबड केली तर झाड कोलमाडेल, असं काही पारंब्याला वाटत होतं. म्हणून काही पारंब्या बाजूला झाल्या. पण मला त्या पारंब्यांना सांगायचंय, झाडामुळे पारंब्या असतात, पारंब्यामुळे झाड नसतं, हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. अहो या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शेतीला पाणी मला आणायचे. निलेश भाऊ इथं होते, पण नगरमध्ये
अहिल्यानगरमध्ये तिथं त्यांची रॅली आहे, तिथं त्यांना जायचं होतं, 6 पर्यंतची वेळ होती. पण त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना शब्द देतो, काकांच्या वतीने मी शब्द देतो, इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीने मी शब्द देतो की मी माझ्या मतदारसंघामध्ये शेतीसाठी पाणी आणणार म्हणे, आणणारच. आणि ते पाणी आणत असताना आपल्या या तालुक्यामध्ये सुद्धा कसं पाणी येईल, ज्या पद्धतीने मी माझ्या मतदारसंघासाठी तिथं पाठपुरावा करतो, तसाच पाठपुरावा या तालुक्यासाठी मी करणार असा शब्द त्या ठिकाणी देतो. आणि तुम्ही निश्चिंत राहा. अहो 4 जूनला जेव्हा तुम्ही टीव्ही समोर बसलेला असाल ना, पोतभर गुलाल घेऊन बसा. त्याचं कारण सांगतो. पहिलं कारण, निलेश भाऊ 2 लाख नाही 3 लाखाली कमीत कमी तिथं निवडून आलेले हे तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. दुसरं कारण, 35 खासदार हे महाविकास आघाडीचे या राज्यात निवडून आलेले तुम्हाला त्या 4 जूनला तिथं दिसते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण, या देशातून भाजप हे तुम्हाला हद्दपार झालेलं 4 जूनला दिसेल. तुम्ही म्हणाला रे तुम्ही हवेतल्या गोष्टी करताय, असं का बोलताय? मी आकडेवारी म्हणत नाही, मी सर्वे वगैरे बोलत नाही. सर्वे सुद्धा इंडिया आघाडीच्या वतीने सकारात्मक आहेत. फक्त मोदी साहेबांचं भाषण ऐका तुम्ही. या लोकसभेचं इलेक्शनचं पहिलं भाषण हे विकासाच्या बद्दल होतं, पण त्यांना कळालं की अरे लोक विश्वासच ठेवेना. 15 लाखाचा मुद्दा घेतला होता, बेरोजगारीचा मुद्दा घेतला होता, शेतकऱ्याचं उत्पन्न डब्बल करू असं सांगितलं होतं, काहीच झालं नाही. तर लोकच विश्वास ठेवेना. मग दुसरं भाषण, हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तेही काय होईना. तिसरं भाषण, पवार साहेबांना ते भटकती आत्मा म्हणाले. ठीक आहे तुम्ही म्हणला, पण आमची महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला दाखवून देईल की 4 जून नंतर कोण भटकायला लागेल, कोण भटकायला लागेल. चौथं भाषण, अडाणी आणि अंबानी आतापर्यंत नाव कधीच घेतलं नव्हतं, आणि घेतलं तर घेतलं. काय म्हणतात की काँग्रेसला ते मदत करतायत. म्हणजे कोण भटकायला लागला आतापासूनच? मोदी साहेब. सभा लय मोठे होतात. 700 रुपयाचा रेट आहे असं आम्हाला कळालं, आणि त्यात पण मजा. ठरवतात 700 आणि 900 आणि देतात 300. म्हणजे हे भाजपची दलाली ह्याच्यामध्ये सुद्धा तिथं चालू आहे. आणि कालचं भाषण मोदी साहेबांचं, त्यात काय बोलले? अहो पवार साहेब, अहो उद्धव ठाकरे साहेब, या आमच्या बरोबर तुम्हीच. म्हणजे याच्यावरनं काय दिसते आपल्याला? या भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली का नाही लागली? म्हणून तुम्हाला सांगतो 4 जूनला आपल्या विचाराचं सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला उत्तर द्यायला लागेल. हो अहो काय करतंय भाजप? समाजामध्ये वाद निर्माण करतं, जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतं. पण मला प्रश्न तुम्हा सर्वांना करायचा आहे, हे जे भाजपचे नेते आपल्यापाशी कधी येतात? फक्त इलेक्शनच्या वतीने येतात. इलेक्शन आलं की आपल्याकडे येतात, भावनिक बनवतात, विषय संपला. अरे पण 5 वर्ष आम्हाला जगायचं ना. आम्हाला दुधाला भाव मिळाला तर आमचं घर चालणार आहे, आमच्या कांद्याला भाव मिळाला तर आमचं घर चालणार आहे, तिथं आम्हाला कपाशीला भाव मिळाला तर घर चालणार आहे, आमच्या सोयाबीनला भाव मिळाला तर आमचं घर चालणार आहे. आणि जर आम्हाला पैसेच हातात मिळणार नसतील तर आमची मुलं मुली शिकणार कशी? दवाखान्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर घेऊन जायचं असेल तर खर्च करायचा कसा? या सगळ्या अडचणी आमच्या सर्वसामान्य लोकांच्या समोर आहे. आणि भाजप कधी याला हात लावत नाही, चेष्टा करतं चेष्टा. अहो पेट्रोलचे भाव 105 रुपयाला आहेत, डिझेलचे भाव 95 रुपयाला आहेत. अहो काल परवाच खताच्या किमती वाढवलेल्या तुम्ही सर्वांनी बघितल्या. त्यामुळे आपले खर्च वाढलेत, आपले खर्च डबल झालेत, पण आपलं उत्पन्न वाढू शकलं नाही. मग घर कसं चालवायचं ह्याच्यावर कोणी बोलतंय का भाजपकडनं? ह्याच्यावर साधी चर्चा तरी होताना बघताय का तुम्ही? अजिबात नाही ना. काही पडलं नाही हो तुमचं आमचं. तुमच्या कुटुंबाचं काही होऊ द्या, तुमचे पोरं आणि मुली तिथं शिक्षण घेऊन हातात डिग्री घेऊन बसलेत. आहे का नोकऱ्या? अहो या भागामध्ये आल्यानंतर पाथर्डीमध्ये आम्हाला काय दिसतं? फक्त पत्र्याच्या तिथं टपऱ्या दिसतात. त्याच्यावर घर चालवायचं. MIDC बद्दल का कोणी इथं बोलत नाही? इथं 4-5 कंपन्या आल्या पाहिजे, याच्याबद्दल का कोणी चर्चा करत नाही?
म्हणजे श्रीमंताली श्रीमंत राहायचं आणि गरीबाली तसंच राहायचं, आणि इलेक्शन आलं की फक्त 5-6 हजार रुपये दिले, 2,000 रुपये दिले, 3,000 रुपये दिले, 500 रुपये दिले, त्यातच खुश राहायचं का? म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय, हीच ती वेळ. तुमच्यातला एक व्यक्ती जो तुमच्या अडचणी समजून घेऊ शकतो, जो तुमच्यात वावरतो, तुमच्याशी बोलतो, घर छोटं घर कसं असतं, 10x10च्या खोलीमध्ये राहून कसं वाटतं, एसटीली प्रवास करून कसं वाटतो, अशा व्यक्तीला जर आपण खासदार म्हणून इथून निवडून दिलं तर तुमच्या अडचणी त्या खासदाराला कळणार आहेत, आणि त्या अडचणी कळल्या तरच त्या सुटणार आहेत. म्हणून निलेश भाऊंना आपल्याला खासदार तिथं बनवायचे, हे तुम्ही सर्वांनी तिथं समजून घ्या. आपल्या जातीपातीच्या पलीकडे जायचे, आपल्या धर्माच्या पलीकडे जायचे, आपल्याला माणुसकी जपायची. अहो संतांची भूमी आहे. सर्व संतांनी काय सांगितले? संत भगवान बाबांनी काय सांगितले? शिक्षण घ्या, जमीन विकावी लागली तरी चालेल पण शिक्षण घ्या. अरे हे एवढे मोठे विचार, त्यांची ही भूमी. आणि मग या भूमीतून आपण जी प्रेरणा घेतो ती जातीवादाची नाही, तर एकत्र येऊन या परिसराच्या विकासासाठी आणि आपल्या भविष्य चांगलं कसं होईल यासाठी लढण्याची प्रेरणा आपण सर्वांनी तिथे घेतली पाहिजे. अहो तुमच्या या भागामध्ये असे काही प्रश्न आहेत ते मला माहित नाही कुणी काय सोडवण्याचा प्रयत्न कधी केलाय का, पण मला एक मात्र, इथं जे आमदार आहेत ते विकासाबद्दल बोलत नाहीत, पण त्यांचे काही कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर भांडतात का नाही भांडत? आणि मग एका दिवशी एक कुठेतरी निरोप येतो दिल्लीतून की मोदी साहेब योगा करणार आहेत दिल्लीमध्ये, आणि दिल्लीमध्ये योगा करणार असतील तर पाथर्डीमध्ये सुद्धा योगा केला पाहिजे. म्हणजे पोरांना कुठं बोलवायचं, कशासाठी बोलवायचं? योगा करायला बोलवायचं. पोरांना कशाला बोलवायचं? प्रचाराला बोलवायचं. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हाताला काम द्यायची वेळ असते तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता. हे कितपत योग्य आहे? त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर या भागामध्ये टँकरची कमतरता आहे. पेला आहे का पाणी? 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेच्या प्रमाणे आज आपल्या सर्व तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाणी दिलं जाते. अहो जेव्हा सरकार म्हणतं ना 1 टँकर आम्ही देतो, तेव्हा खरं तिथं जरूरत असते 10 टँकरची. माझ्या मतदारसंघामध्ये 30 टँकर सरकारचे चालू आहेत, पण त्यात नाही तहान भागली जात. अहो तिथं आम्ही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जर टँकर सुरू केले नसते तर माझ्या मतदारसंघातले 25,000 लोक हे पुण्याला आता गेली असती. 25,000 सरकारने गेले 30, आणि तिथं आम्ही ज्या संस्था आहे सेवाभावी संस्था, त्याच्यातून किती खेपा चालू आहेत? 250 खेपा या कर्जत जामखेडमध्ये काय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालू आहेत. मग इथं जर कमी टँकर असतील तर इथं असणारे लोकप्रतिनिधी का नाही बोलत त्याच्याबद्दल? का पाणी देऊ शकत नाही? तुम्ही तर तुमच्या स्वतःच्या पैशाने कॅनल उकारणार होता असं मला कुणीतरी सांगितलं, आणि आता आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही अशी या मतदारसंघाची परिस्थिती आहे. हा जर बदल घडून आणायचा असेल तर मग आपण सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला पाहिजे. आणि हे इलेक्शन ज्या पद्धतीने तुम्ही ताब्यात घेतलंय ते पुढच्या 13 तारखेपर्यंत अशाच पद्धतीने गरम वातावरण ठेवून सगळे एकत्रित येऊन आपला निलेश भाऊंना इथून लीड तुम्हाला सर्वांना तिथं द्यायचे. अहो गेल्या वेळेस काय प्रचार केला जात होता की तुम्हाला पिस्तूल पाहिजे का विकास पाहिजे? होता का नव्हता तसा प्रचार? आता पिस्तूलवाले कोणाबरोबर आहेत? आणि मग तुम्ही म्हणता लंके भाऊ असं काहीतरी वेगळं करतात. कुठे त्यांच्यावर काय कारवाई झाली आतापर्यंत? तुम्ही ज्यांच्यावर 2019ला पिस्तूल म्हणून म्हणत होता आता तेच पिस्तूल तुमच्या गाडीमध्ये बसलेले आहेत. मग आता काय बोलणार? अशी काय भूमिका बदलता? पूर्वी वेगळं आता वेगळं, असे काही दिवस गेलेले आहेत. मला माहित नाही तुमच्याकडे 2019चं इलेक्शन झाल्यानंतर मेडिकल कॅम्प झाले का? मग कधी झालं होतं शेवट? 2018ला. म्हणजे कशाच्या आधी? निवडणुकीच्या आधी. आणि निवडणूक झाल्यानंतर 5 वर्ष हो तुम्हाला दुखलंच नाही, तुम्ही आजारीच पडला नाही, तुम्हाला तापच झाला नाही, तुम्हाला कुठली आरोग्याची अडचणच नाही आली. करोना पण इथं कोणाला शिवला पण नसेल नाही काय? हो रेमडेसिवीरचं इंजेक्शन विकलं असं म्हणतात. इथं जर तुम्ही करोनाची परिस्थिती बघितली, मला माहित नाही इथं काय कार्य केलं गेलं, पण निलेश भाऊंच्या मतदारसंघामध्ये 30,000 पेक्षा जास्त लोकांना तिथं सेवा दिली. माझ्या मतदारसंघामध्ये मी सरकारच्या माध्यमातून आणि आम्ही सर्वजण मिळून तिथं 28,000 लोकांना सेवा दिली. काकांनी सुद्धा सत्तेत नसताना, आमदार नसताना
फक्त लोकांच्या मनातला आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सेवा दिली. ह्याला म्हणतं मोठं मन. फक्त कमिशनच्या मागे कोणी जात नसतं. जे आहेत सत्तेदास ते फक्त कमिशन आणि ते तिथं बघतात. ते 3.5 त्यांचे जे आहेत ना कार्यकर्ते ते कशाच्या मागे जातात, इकडे काय मिळतंय का तिकडे काय मिळतंय का. आणि अशा पद्धतीने जर एखादा होतकुरू निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्ता जर आपल्या विचारासाठी लढायला तयार असेल तर त्याच्यावर काय केलं जातं, कारवाई केली जाते. हॉटेल असेल तर कारवाई केली जाते, खडी मशीन असेल तर कारवाई केली जाते. अहो मला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं फक्त 4 महिने थांबव. एक तर आपल्या देशात सरकार येणारच आहे आणि 4 महिन्यानंतर या महाविकास आघाडीची या राज्यात सुद्धा सरकार येणार आहे. मग बघू कोणाचं काय करायचं त्या ठिकाणी. त्यामुळे ही जी काय विषय तुम्हा सर्वांना जे काय आम्ही शब्द दिलेत ते 100% येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू. आणि याच्यामध्ये श्रेयवाद तर इतका मोठा आहे. खरं तर संत सद्गुरू भगवान बाबांच्या मंदिरापर्यंत पाईपलाईन न्यायची होती. तुम्ही अनेक बैठका घेतल्या. प्राजक्त दादा मी बघायचो तुम्हाला तिथं, तुम्ही बसलेला असायचा. आणि मग तिथं पाणी न्यायचंय, पाणी द्यायचं आणि त्याच्याबरोबर काही 20, 25, 30 गावं, बरोबर ना, 45 गावं. अरे केवढे प्रयत्न केले, किती वेळा बैठका लावल्या. बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्याला मान्यता मिळाली. आणि मान्यता मिळाल्यानंतर दुर्दैवाने ठीक आहे आमच्यातलेच काही लोक पळून गेले आणि त्यांचं सरकार आपलं पडलं. पण मग मान्यता कोणी मिळवून दिली तर महाविकास आघाडीने. आणि क्रेडिट कोण घेते, आत्ताचे लोकप्रतिनिधी. आणि कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या विचाराचा, त्यांचा. आता कितीपर्यंत पाईप आली मला माहित नाही. त्यामुळे हे जे काय चाललंय हे कुठे ना कुठेतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्याच बरोबर जाता जाता मी तुम्हाला सांगतो की आपल्या विचाराचे लोक असले नसले तरी एखादा मोठा नेता असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला काम हे तिथं करावं लागत असतं. आता एक छोटंसं उदाहरण बघा की आपलं जे ऊसतोड मजुरांची जी एक कमिटी आहे, कदाचित 1980 मध्ये ती झाली होती नाही का. ढाकणे साहेब होते आणि चव्हाण साहेब, ते पहिली बैठक त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस झाली होती. आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, कैलासवासी मुंडे साहेब असतील, यांच्याबरोबर 4 का 5 बैठका तिथं झाल्या होत्या. आणि तिथं कुठेही वाद होत नव्हते, चर्चा होत होती. का? कारण का कैलासवासी मुंडे साहेबांना सुद्धा आणि आदरणीय पवार साहेबांना सुद्धा राजकारण त्यात करायचं नव्हतं. जे आपल्या ऊसतोड मजूर आहेत त्यांना न्याय द्यायचा होता. त्यामुळे त्या बैठकीतून अनेक वेळा न्याय मिळालेला आपण सर्वांनी तिथं बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अशाच पद्धतीने ते कार्य केलं गेलं. पण नंतरच्या काळामध्ये या भाजपच्या काळामध्ये बैठका सुद्धा होत नाहीत. अहो आपण महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही अनेक वेळा तिथं पाठपुरावा केला. आणि तिथं जे ऊसतोड मजुरांचे जे लहान मुले आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल विविध ठिकाणी आम्ही सुरू केले होते. माझ्या मतदारसंघामध्ये सुरू झाले, इथे एक आपण चालू केलं. पण इथं चालू झाल्यानंतर खासदारांनी कधी त्याच्याबद्दल बोललेलं आपण बघितलंय का? काय अडचणी आहेत, कशा पद्धतीच्या अडचणी आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विचाराचे खासदार येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना निवडून द्यायचे. त्यासाठी हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. मला इथं भाऊसाहेब जिवडे पाथर्डी चेकेवाडी त्यांचे एक नागरिक भेटले. कुठल्या तरी कारखान्यामध्ये त्यांचे पैसे अडकलेत. विठ्ठल विखे पाटील म्हणजे अनेक तिथं ऊसतोड कॉन्ट्रॅक्टर इथले असतील, मजूर इथले असतील. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही तिथं जर कामाला इथलेच लोक घेऊन जात असतात, तुमच्याच मतदारसंघातले लोक घेऊन जात असाल आणि त्यांना जर तुम्ही तिथं पैसे देत नसाल तर हे योग्य नाही. आणि याचं उत्तर फक्त आपण कशाच्या माध्यमातून देऊ शकतो ते फक्त आहे हे लोकसभा इलेक्शन. त्यामुळे आता आपण ठरवलंय का? परत एकदा सांगतो, पातळीचा आवाज जरा कमी झाला. ठरलंय का? काय ठरलंय? कमीत कमी नाही हो, बदललं ना टार्गेट. कमीत कमी आणि आपलं चिन्ह कुठले? तुतारी वाजवलं ना माणूस. कम से कम 2 है, अभी 3. कम से कम चला मग ठरलं, टेन्शन नाही. पण विजयाची सभा तुमच्याकडे न होऊन देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. का सांगतो तुम्हाला? कारण का निलेश भाऊ आमच्यात ठरले
की जो मतदारसंघ सगळ्यात जास्त लीड देईल त्या मतदारसंघामध्ये विजयाची सभा होईल. तुम्ही मला सांगा, श्री मोठा देवीचं मंदिर कुठे आहे? तिथं निलेश भाऊ किती वेळा येतात? दरवर्षी येतात आणि हजारो लोकांना घेऊन येतात. आता आमचं त्यांचं कॉम्पिटिशन सुरू आहे. मी म्हणतोय कर्जत जामखेडमध्ये सगळ्यात जास्त लीड आम्ही देऊ, पण श्री मोठा देवीचं मंदिर जर आपल्या या तालुक्यामध्ये असेल आणि निलेश भाऊ जर भक्त असतील, वर्षातून अनेक वेळा ते तिथे येत असतील, तर मग पाठ्यतेची जबाबदारी मोठी आहे का नाही? नक्की का? चला मग आम्ही प्रयत्न करू कर्जत जामखेडमध्ये सगळ्यात जास्त लीड मिळून तिथं विजयाची सभा मिळेल. आता इथं या भूमीमध्ये ताकद आहे, त्यामुळे तुम्ही ते करू शकता का हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायचंय. आणि त्यासाठी हे इलेक्शन आपलंच आहे, आपणच खासदार केलं उभं आहे, अशा पद्धतीने आपल्याला लढायचंय. आणि तुम्ही सर्वजण 100% लढाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.